तसंच म्हणतात त्याला, आणि त्याला यथार्थ स्वप्न असं म्हणतात. आणि चौथं जे स्वप्न आहे म्हणजे यथार्थ स्वप्न आपण पाहिलं, अपार्थ पाहिलं, अन्यार्थ पाहिलं आणि सूचक पाहिलं. अन्यार्थ म्हणजे काय, दुसऱ्याकडचं स्वप्न असतं. ही सगळी स्वप्न आपल्याला नेहमी पडत असतात. आणि त्याशिवाय अपार्थ स्वप्न म्हणजे काय, की काही आपल्या गतस्मृती, काही भविष्यातल्या गोष्टी, काही पूर्वजन्मातल्या गोष्टी आणि काही या जन्मातल्या गोष्टी, असं सगळं मिश्रण म्हणजे विचित्र काहीतरी आपल्याला दिसायला लागतं. त्यामुळे ते स्वप्न काय करत म्हणजे कळत नाही आपल्याला काय ते, त्याला अपार्थ स्वप्न असं म्हणतात. हा सगळा स्वप्नाचा प्रकार आपल्याला सांगितले, 4 प्रकार सांगितले. अपार्थ स्वप्न, यथार्थ स्वप्न, सूचकार्थ स्वप्न आणि अन्यार्थ स्वप्न, असे 4 प्रकार स्वप्नाचे आपण पाहिजे. त्याचा दोघांमध्ये स्वरूप आहे आपण पाहिजे. याचा आपल्याशी संबंध काय, हा कोणता प्रश्न आहे. आणि संबंधपेक्षा आता ही स्वप्नाची पद्धत खरी होतात, काही खरी होतात, काही खोटी होतात. असं का हो, काही खरी होतात. मध्ये 2001 साली 2 स्वप्न आपल्या 2 उपासकांना पडली. एक पडलं 2001 साली आणि दुसरं पडलं 2002 साली. पहिले जे स्वप्न पडलं ते माझ्या मुलाला पडलं, अजयला पडलं. आणि 2001 साली त्याला स्वप्न असं पडलं की विष्णुदास महाराज त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्याला म्हणाले की आता लवकरच आपल्याला एक चांगलं ठिकाण अंधेरीला निर्माण होणार आहे. ते स्वप्न त्याला पडलं. ते स्वप्न त्यांनी संबंधिताला सांगितलं, त्या संबंधिताला काही याला विश्वास बसला नाही. उलटे तिलटे असं म्हणून काढलं. थोडा मला स्वप्न पडलं, पहाटे 4 वाजता स्वप्न पडलं आणि त्या बाबांनी सांगितलं की या ठिकाणी आता एक नवीन स्थान निर्माण होणार आहे. आता विश्वास ठेवण्याचा प्रकट नाही. ते स्वप्न त्याला अपार्थ वाटलं लोकांना, कारण ते 2002 सालीची गोष्ट आहे. पण हे स्वप्न पडल्यानंतर एका आपल्या अमरावतीच्या एका उपासिकेला, तिचं नावच सांगतो मला, गायत्री पांडे तिचं नाव आहे. आणि गायत्री पांडे म्हणजे आपले राजभावाची बहिणी, जवळ झालं नाही. त्या गायत्री पांडेला एक अमरावतीला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये तिला एक खेळ दिसलं आणि खेड्यामध्ये ती गेली आणि जाताना काय जाता असा वळणला कसा तिला दिसला. 2 वळणला तिला कसा दिसला. 2 वळण कशाच्या प्रकारची पुढे गेली, त्यावेळेला ती प्रचंड गर्दी दिसली. आणि या गर्दीमध्ये फार मोठा उत्सव सुरू होता. कुठल्या तरी मंदिराचं बांधकाम सुरू होतं आणि त्या उत्सवामध्ये ही ज्या गेली गायत्री पांडे महाराजांचे स्वप्नामध्ये आता. आणि त्या गर्दी सगळी पाहिल्यानंतर तिला एकदम समोर बाबा दिसले. बाबा म्हणजे विष्णुदास महाराज. आणि बाबाजवळ गेली. आता बाबाची लहानपणापासून लाठी भक्त आहे, ते घरानं सगळं बाबाचं रूपांतर आहे. त्यामुळे बाबा त्याला कामाला त्याला माहिती. ती त्या बाबाजवळ गेली आणि ती म्हणाली की बाबा इथे काय सुरू आहे, बाबा इथे काय सुरू आहे असं विचारल्यानंतर महाराज तिला म्हणाले की तू विजयरावाला विचार. ही गोष्ट काय 2 वर्षापूर्वी मागेल मध्ये म्हणल्या 2 वर्ष आधी तिला स्वप्न पडलं आणि ते स्वतःची लिखित स्वरूपात आपल्याकडे पाहलं म्हणून मी आपल्या समोर सांगून आहे की तू विजयरावाला विचार. मग काय झालं, गाडीच्या फुलाची रुंद होती म्हणून मी आपल्याला आलो. त्याला तिथे भेट झाली माझी आणि तिने मला स्वप्न सांगितलं आणि ते म्हणाले की याचा काय अर्थ आहे. त्यावेळी तिला म्हटलं की बा याचा अर्थ मी आज काही सांगू शकत नाही. मला तर बाबांनी सांगितलं विचारायला तुझ्या म्हणून, तर म्हणून मला तर काही सांगता येत नाही. आता पुढे भविष्यात काय होईल काय कळणार नाही. आणि त्यामुळे या स्वप्नाचा अर्थ त्याला मला लागला नाही, तिलाही लागला नाही. पण ते स्वप्न खरं ठरलं आणि पलीकडे ते स्वप्न खरं ठरलं म्हणजे ज्यावेळेस मंदिर झालं आपलं, त्यावेळेस जीवनधाराचं काम केलं, प्राणप्रतिष्ठेचं काम केलं झालं, तेव्हा ही गायत्री पांडे आली होती आणि ती पहिल्यांदा बांधलेली आली होती आणि तिने पाहिलं की वळणा कसा तसाच आहे. त्या ठिकाणी 2 मार्ग फुटतात आणि तिथून पुढे गेलेले शेत लागतं. त्या शेतामध्ये खूप गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये प्राणप्रतिष्ठा सुरू आहे. फक्त त्या ठिकाणी सगुण रूपामध्ये बाबा तिला दिसले म्हणजे जाणीवेच्या ठेवतात स्वप्नांमध्ये दिसलो. तेव्हा असं एक स्वप्न पडलं, त्याला काय म्हणायचं एक अन्याय दुसऱ्याचं कार्य त्या स्वप्नात दिल्या दिसलं. अजयच्या स्वप्नामध्ये कार्य दिसलं, त्याला सूचना मिळाली की अशा प्रकारचे मंदिर उभं बांधलेला तिथं होणार आहे. या दोघांना स्वप्न पडले आणि स्वतः
असं होऊ शकतं. असं झाल्यानंतर आपण पुढे जेव्हा प्रवास करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की ही स्वप्न खरी ठरली आणि काही स्वप्न खरी ठरत नाही. आपण पाहतो आपल्या स्वतःच्या स्वप्नाचा विचार करायचा आपण इथे एवढी सगळ्या स्वप्नाला उभारा करून सांगणार नाही, पण आपण घरी जाऊन विचार करायचा आहे की आपल्याला पडलेली स्वप्न सत्य किती झाली, असत्य किती आहे, दिशाभूल करणारी किती आहे आणि दुसऱ्यांच्या करता असलेल्या सूचनाच्या स्वप्नामध्ये किती आहे. याचा जर विचार आपण केला तर आपल्याला लक्षात येतं की स्वप्न हे आपल्या म्हणजे पारमार्थिक उन्नती करता अतिशय मार्गदर्शक ठरू शकतात. स्वप्न ही फार उपकारक आहे. स्वप्नामुळे आपले प्रगती होऊ शकते आणि स्वप्नामध्ये आपली प्रगती होऊ शकते. याच्याकरता उदाहरण जर आपल्याला सांगायची झाली तर 2-3 उदाहरणं आपल्याला सांगू शकतो. एवढं सांगतो फक्त, जास्त वेळ येत नाही आपला. एकनाथ महाराज होते आणि एकनाथ महाराजांनी ठरवलं की चतुश्लोकी भागवतावरती आपण टीका करायची. 4 श्लोक भागवतामध्ये त्याच्यावरती आपण मराठीमध्ये टीका करायची. म्हणून त्यांनी ठरवलं, लेखणी हातामध्ये घेतली, रात्र झाली, झोपले. पहाटे याला साकार दत्तात्रेयाच्या स्वप्नामध्ये आले आणि दत्तात्रेयाला सांगितलं की या चतुर्श्लोकी भागवतामध्ये यदु अवधूत संवाद नाही, त्यामुळे तो संपूर्ण एकादश संघाचं या ठिकाणी टीका कर. आणि म्हणून नाथांनी मग ते एकनाथी भागवत ज्याला म्हणतात ते एकनाथी भागवत निर्माण केलं दत्तात्रेयाच्या स्वप्नामध्ये आलेलं. बरं, आता ते स्वप्न त्यांचं खरं ठरलं त्याला स्वतःचा आदेश मानला आणि तो खरं निर्माण झाला. दुसरं जे उदाहरण आहे ते तुकाराम महाराज स्वतःच दिलेलं आहे. तुकाराम महाराज हे नेहमी ध्यान भरणा करायचे, भंडारा डोंगरावरती जायचे, गंगेवरती स्नान करायचे, गंगावती जायचे, त्या इंद्रायणीवरती स्नान करायचे आणि तिथे स्नान केल्यानंतर ते आपल्या विठ्ठलाच्या नामामध्ये तल्लीन होऊन आणि काय गुरु प्राप्ती झालेले नव्हते. प्रपंचात फोटोन निघाले होते, एकादशी करत नव्हते, घरी पांडुरंगाचं मंदिर होतं, पण गुरुची प्राप्ती झाल्यामुळे पुढची सगळी प्रगती फुटलेली होती. एक दिवस ते स्वप्नामध्ये त्यांना स्वप्न पडलं, तुकाराम महाराजांना स्वप्न पडलं आणि या स्वप्नामध्ये ते फिरत 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 ते गंगेमध्ये गेले आणि गंगेमध्ये गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी त्यांचे गुरु भेटले स्वप्नामध्ये. आणि गुरु भेटले त्यांनी त्यांना पावले खूप मागितली. तुकाराम महाराजांना अंदाज करलेला मला त्यात आठवत नाही आणि पावले खूप मागितलं आणि पावले खूप मागितल्याप्रमाणे ही बाब माझी तुझी ओळख नाही आहे तर मी तुला माझी गुरु परंपरा राघव चैतन्य बाबाजी चैतन्य अशी गुरु परंपरा त्यांनी सांगितली. आणि वाघ दशमी वाघ गुरुवार या दिवशी त्यांना स्वप्नामध्ये रामकृष्ण लिहा मंत्र दिलं. हे तुकारामांनी आपल्या स्वतःच्या आवडला आत्मनिर्भरता सगळं सांगितले. त्याबद्दल खोटं म्हणण्याचं कारण त्यांना संतांनी तुकाराम महाराजांना विचारलं की तुम्ही तर साधा वाण्याचा उल्लेख करणारे एक सामान्य कुटुंबीय होता. तुमची पहिली पत्नी वारली, दुष्काळामध्ये जनावरे गेली, वडील वारले, खूपच परिस्थिती खराब होती, संसारामध्ये दुसरी पत्नी गेली, मुलांना ती रक्षका निघाली. इतकं सगळं असं की महान प्रगती केली. तुम्ही जगतमध्ये जगदूरदर्शनात झाला त्यावर तुकाराम महाराजांनी आपलं सगळं आत्मचरित्र सांगितलं. त्या आत्मचरित्रामध्ये हा सगळा भाग सांगितला की स्वप्नामध्ये ते चालत केलं. स्वप्नामध्ये ते आले आणि स्वप्नात त्याने मला एक पावलं खूप मागितलं पहिल्यांदा आणि मग रामकृष्ण या मंत्र दिला. मग तोच जे माझे गुरु झाले, बाबाजी चैतन्य माझे गुरु झाले आणि तेव्हापासून माझी सगळी प्रगती झाली. म्हणजे स्वप्नामध्ये गुरुनी मार्गदर्शन केलं. पट्टी महाराजांची माझी पूर्ण राहून गेली. त्यांनी मला पावशे खूप मागितलं होतं ते मी कुणाला देऊन आणत नाही. पावशे खूप द्यायचं त्याच्याकडे द्यायचं कारण गुरु काही हायच नाही. स्वप्नामध्ये आले म्हणाले मी फार जुना आहे, तुला फक्त मंत्र वाटली होतं ते मंत्र निघून गेले तुकाराम महाराजांना आणि तुकाराम महाराजांची प्रगती झाली. त्यानंतर तुकाराम महाराजांनी रामकृष्णाची मंत्राचा सुरू केला. भंडारा डोंगरावरती मग त्याला आता लाईन लागली. स्वप्नामुळे मार्गदर्शन झालं, स्वप्नामुळे व्यक्तिमत्वाला विकास व्हायला लागला आणि तुकाराम महाराजांचा रामकृष्णाचा जप करायला लागले भंडारा डोंगरावर. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची पुन्हा संधी लागली. जप करता करता संधी लागली आणि मग त्या ठिकाणी ते झोपी गेल्याचं मला भाग आणि झोपी गेल्यानंतर ते पुन्हा असं म्हणतात
की नामदेव केले स्वप्नामध्ये जागे, स्वप्नात नामदेव महाराज आणि त्याच्या बाजूला पाठणभाऊ भाऊ हे स्वप्नात त्यांनी पाहिलं आणि मग ते जागे तर उठ उठ आणि मग त्या पांडुरंगाने सांगितलं की या नामदेवाचे 1 कोटी अभंग रचनेचा संकल्प होता, तो अपूर्ण राहिला, त्या तो अभंग रचना करायला सुरुवात, त्याचं स्वप्न पूर्ण आणि तेव्हापासून हे स्वप्न पडलं नाही बरं. नामदेव हे स्वप्नामध्ये जागे म्हणजे स्वप्नात जागा गेला आणि स्वप्नामध्ये स्वप्न आहे आणि पांडुरंगाने सांगितलं की तुला 1 कोटी अभंग रचना करायची आहे आणि ते अंतर्धान पावले, पांडुरंग अंतर्धान पावले, नामदेव अंतर्धान पावले, तुकाराम जागे झाले आणि तुकाराम त्यानंतर ते कीर्तन करायला लागले. त्यावेळेला त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे अभंगावली बाहेर स्वप्नामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. आपण मला सांगितलं की उदरवर्षी गुजराती भगवान शंकर आणि रामराजाबद्दल स्वप्नात सांगितलं आणि जागेपणे त्यानंतर पूर्ण आठवड्यात त्यांचे घेऊन काढले. म्हणजे अशा प्रकारची एक अवस्था असते जी फाईलला अपेक्षित नाही, फाईलने एका विचारच नाही केलेला की स्वप्नामध्ये अशा काही घटना होतात वासना नाही, गिळगिळीत वासना दाबलेल्या वासना नाही, जास्त आपल्या जीवनाचा उद्धार करणाऱ्या, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणाऱ्या गोष्टी स्वप्नामध्ये कोणीतरी सांगतात. ते सांगणारे फक्त एकच असतात, सद्गुरू किंवा साक्षात देव, दुसरं कोणी सांगत नाही. हा पुढचा विचार झाला. परंतु ही सगळी स्वप्न पडतात ती त्यांना पडतात तर आपल्याला पडत नाही आणि आपल्याला पडले तरी आपल्याला नेमकं आठवत नाही आणि आठवले तरी त्याप्रमाणे प्रगती होत नाही. याची काय कारण असतील? याची कारण त्याचं कारण आहे यथार्थ स्वप्न आपल्याला कळत नाही, पडली तरी ते आपल्याला कळत नाही. मला म्हणण्याप्रमाणे गोडगडीच्या रूपात ती येऊन गेली, तिला ते कळलं नाही, मला कळत तिला नाही कळत. कारण काय की त्या ठिकाणीचा संवेग मृदू आहे. संवेग म्हणजे संवेग कशा म्हणायचं तर मनशुद्धी आणि चित्तशुद्धी मिळून जी आपली एक अनुसंधानात्मक वृत्ती असते त्याला संवेग असं म्हणायचं. मृदू संवेग, मध्य संवेग आणि तीव्र संवेग असे 3 संवेगाचे प्रकार आहेत. सोपा आहे समजायला. मृदू संवेग म्हणजे काय की आपण जेव्हा 2% परमार्थ करतो आणि 98% आपण संसार करतो त्यावेळेला समजा आपला संवेग कसा आहे, मृदू आहे. परमार्थ आपल्याला पडलेला बुद्धीला, पण परमार्थिक आचरण आपण नाही झालं सुरू. 2% आपण करतो, देवाची पूजा वगैरे करतो, पूर्वी वाचतो, देवाला जातो, पण लक्ष कुठे आहे? 98% काय खरं वाटतं आपल्याला? परमेश्वर खरा नाही वाटत. 2% खरा वाटतो आणि 98% माझा स्वतःचा मी खरा वाटतो. हा सगळा व्यवहार खरा वाटतो, हे सगळं जग मला खरं वाटतं. त्यामुळे हे प्रमाण जेव्हा 2% आणि 98% आहे त्यावेळेला आपल्याला जे स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये आपल्याला मार्गदर्शन होणं शक्य आहे. वेगळा जेव्हा म्हणतात तेव्हा सगळं माझं स्वप्न सांभाळतो त्याला त्यानंतर तुम्ही स्वप्न नाही आहे साक्षात सर्व रूपात फक्त येऊन सांगतात. कोणाच्या तरी माध्यमातून मिळून देतात त्याच्या गिरगावाचं वर्णन आहे, कारण की त्यांचा संवेग मृदू नाही तर तीव्र संवेग आहे. म्हणून शास्त्र असं सांगते आपल्याला यथार्थ स्वप्न, आपण बाकी स्वप्नामध्ये या सोडून जातो. या यथार्थ स्वप्न आपल्याला पारमार्थिक उन्नती करून घ्यायची असेल तर आपल्याला यथार्थ स्वप्न पडलं पाहिजे. आणि यथार्थ स्वप्न जे आहे, यथार्थ स्वप्न आपल्याला पडू शकतं ते केवळ गुरुने ठरवलं तरच. स्वप्नामध्ये कुठले म्हणजे प्रत्येक सुट्टीमध्ये कुठली वस्तू आपल्या स्वप्नामध्ये हत्ती, घोडा येईल, पावस येतील, डोंगर येतील, पाणी येईल, साप येईल, नाना प्रकारच्या गोष्टी येतील. त्या आपल्या पूर्वदूषित वासनांमुळे येतात, दाबून ठेवलेल्या वासनांमुळे येतात, पूर्वजन्मातल्या काही कारणामुळे येतात, भविष्य कुठल्या वेगळ्या प्रकारे येतात. स्वप्नामध्ये कुठली गोष्ट यावी हे स्वातंत्र्य आपल्याला नाही, पण ते स्वातंत्र्य फक्त अपवादात्मक एक तर परमेश्वराला आहे, सर्वरूपातल्या देवाला आहे आणि सर्वरूपातल्या देवाविषयी एक सद्गुरू आहे. सद्गुरू कोणाच्याही स्वप्नामध्ये जाऊ शकतात, पण ते स्वप्नात केव्हा जातात? ज्या वेळेला त्याचा मृदू संवेग संपून जेव्हा त्याचा मध्यम संवेग सुरू होतो त्यावेळेला. म्हणजे आता त्याला 2% संसार म्हणजे 2% परमार्थ खरा वाटतो मला, 98% हा विश्वाणी संसार सगळा खरा वाटतो, व्यवहार खरा वाटतो. त्यावेळेला हा मृदू संवेग आहे, त्या संवेगात सद्गुरू आपण प्रगती करत नाही, आपले प्रगती होतच नाही. स्वप्न पडतात पण त्या स्वप्नाला काही अर्थ
बोलणी करताना आपण जेव्हा वापरतो त्याला आपला संवेग हा मृदू असतो आणि मृदू संवेगामध्ये हा गंमत असते. माझ्या पुष्कळ पत्रिका दाखल दिल्या त्याच्यामध्ये यांनी माझ्या एखाद्या मूर्ती प्राणपती असं द्यावा परमपूज्यनीय सत्संगदास महाराज असं लिहिलेलं असतं. बरं तिथे जेव्हा मी कार्यक्रम झालेला होता त्यावेळेला वंदनीय सत्संगदास महाराज म्हणजे मला प्रबोधन करतात. बरं आणि पत्रिका पोटाने पडताना म्हणतात माननीय सत्संगदास महाराज. आता सगळे कोण आहे ना परमपूज्य आहे का वंदनीय आहे का माननीय आहे कुठला सगळे परमपूज्य असेल तर परमपूज्य 24,000 परमपूज्य असावे. तो वंदनीय असेल तर 24,000 वंदनीय असावे. माननीय असेल तर 24,000 माननीय असावे. आहे की दुसरा स्त्री असेल तर स्त्री 24,000 स्त्री असावे. तसं होत नाही आणि त्यामुळे आपण काय करतो जसा शब्द आपल्या जसा ठोकून देतो बरं का जसं जमेल तसं करतो त्याच्यामध्ये भाव नसतो. त्याच्यामध्ये भाव नसतो आणि जिथे भाव नाही तिथे संवेग मृदू असतो. अक्कलकोट महाराजांच्या बडोद्याच्या सगळ्या गायकवाडांनी बोलावतो कथा आपल्यासाठी माहिती आहे आणि त्यांच्या बाळाचा जवळपास म्हणून त्याला सांगितलं किंवा त्या गायकवाडांनी तू कसंही करतो अक्कलकोट स्वामी महाराजांना बडोद्याला घेऊन ये ब्रिटिश महाराज नाही म्हणाले मी नाही येत. अक्कलकोट स्वामी महाराज म्हणजे मी येत नाही. त्यानंतर त्या जवळपास त्यांनी काय म्हणलं गायकवाड महाराजांनी त्याचे ते 2 सरदार आले अक्कलकोटला त्यांनी याला लाच दिली बाळा तेव्हा मी 10,000 रुपये तुला देतो एकच काम करायचं की अक्कलकोट महाराज पाठीत बसून पाठीत बडोद्याच्या ठिकाणी घेऊन जाते. 10,000 रुपये त्या काळात सुरू आणि ते 10,000 रुपये त्यांनी घेतले आणि पाठीत महाराज बसवतो अक्कलकोट महाराज. पालखी चालली अक्कलकोटच्या बाहेर महाराज निघाला त्या बाळा थोडं पाला काय करून जातो नाही महाराज थोडं पुढे जायचं त्याचे क्रिया बरं आणि असं ठरवलं होतं किंवा थोडं पुढे जाणं सीमेच्या बाहेर काढायचं मग पलीकडे बघी आहे त्या घोड्याची गाडी आहे त्याला टाकायचं आणि सरळ घोड्याला घेऊन जायचं. आता अक्कलकोट महाराज मामूली गोष्ट होती काय याचा मृत्यू संवेग हा लोक गोवात पडला. अक्कलकोट महाराजही घरे वाटतात बडोद्याच्या त्या 10,000 रुपये घरे वाटतात आणि त्या ठिकाणी त्यांनी ते पाठीत बसलेले अक्कलकोट महाराज थोड्या उडी मारतात खाली उडी मारतात महाराज कुठे चालले त्यांनी असं बोलतो बरं असं बघू आपण लक्षात घ्या. आता आपण जातात मग तिकडे ते एक पळत सुटले एक पळत आपल्या घरी बसते बरं ते सगळ्या ठिकाणी एवढं कोण घेऊन चालले बरोबर आणि मग असं थोडा कोणाला महाराज ते तुम्हाला काही आकाराने ठेवावं आहे आपल्याकडे मोठ्या मोठ्या मोठा साधेच मोठा आहे ते साधेच कपडे घालतात आपल्याकडे चांगले कपडे पण घालतो त्यांच्याकडे दागिने नाही आहेत आपल्याकडे खूप दागिने आहेत कुठे ते माणसाचा भाव जो आहे तो जेव्हा चौकीला सर्व खाली वेळेला त्याचा देवत्वाचा भाव घेऊन जातो आणि मग त्याचा अहंकार झाल्यामुळे त्याची चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी न झाल्यामुळे मनशुद्धी जरी झाली त्याला तिथे वेळ लागत नाही सद्गुण दर्शनाला वेळ लागत. असे अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडलेले आहेत. आपल्या गुरुवंशी परिवारामध्ये कसे घडलेले आहेत. आपल्याला जेव्हा भांबेरीचा संदर्भ मला बोलून घेतलं कथा की भांबेरीच्या संदर्भात 2 वृत्तांत आपल्या इथे सगळ्यात झाले आणि ते वृत्तांत खरे ठरले. त्यानंतर आता भांबेरीला मंदिराचं बांधकाम सुरू करायचं. मंदिराचं बांधकाम सुरू करायचं तेव्हा एक कुठेतरी अशी संबंधित लोकांना भीती वाटत किंवा आपण हे काम जर सुरू केलं आणि जर काही कोणी काही केलं तर किंवा आणखी काही कोणी अडथळा आला तर आपत्ती कुठे आली तर आंबेडकर आपल्याला माहिती नाही पण त्याने इतक्या लोकांनी गावाला भसवायला लावलं आंबेडकर लोकांनी आणि आता तर जास्त मंदिर आपण बांधून पडतात किती वेगवेगळी जाहीर झाली बघायला ह्या खूप काही कल्पना होत्या. आणखी काही लोकांकडून विरोध होण्याची शक्यता होती आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये इथे बसलेल्या मी ते उदाहरण सांगतो खोटे आपल्याला पाठवण्यात म्हणून आणि त्यावेळेला त्यांचं मन शुद्ध झालेलं आहे त्यांचं चित्त शुद्ध आहे त्यांच्यामध्ये मध्या आपले काय असे आपले काही कार्यकर्ते आपले काही जवळचे असे जीवन आपण असे जे काही बसलेल्या भांबेरीच्या कार्यकर्ते त्यांना असं काळजी वाटायला लागली किंवा यांनी म्हणलं तरी आहे
पुरुषातून काही अडथळे येऊ शकतात. कोणी जर प्रकारात मागणी आणि मान्यच मागणी याचं कसं होईल ही चिंता त्याला भेडसावा लागेल. त्यावेळेला नावे सांगायला हरकत नाही, भांगरीच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा जेव्हा 8 दिवसावरती आला होता, तिथे ठरलं की आता भूमिपूजन करायचं, धूमधडाक्यात करायचं असं ठरलं. त्यावेळेला 8 दिवस आधी त्यामुळे हा भाव शुद्ध होता आणि भाव शुद्ध असल्यामुळे चित्तशुद्धी झाली आणि चित्तशुद्धी झाल्यामुळे तो मृदू समय होता सुरुवातीच्या काळात. या काळाबद्दलचा तो वाढत वाढत आता मध्य संयोगामध्ये पोहोचले आणि ज्यावेळेला ते मध्य संयोगाला पोहोचले त्यावेळेला त्यांना एक स्वप्न पडलं. त्याचे समोराभिमुखी ओळखीत मात्र होती. त्यांना स्वप्न असं पडलं की पहाटेच्या वेळेला विष्णुदास महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये गेले. विष्णुदास महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की अरुण भाऊ, तुम्ही गेलेला फोन करून सांगा की भार्गव वैद्याचे 100 पाठ करूनच आंबेरीमध्ये पाऊल टाक. आज पहिल्यांदा मी सगळं जाहीर करतोय आणि त्याच्या साखी जाहीर करतोय. बरोबर आहे? 100 पाठ भार्गव वैद्याचे तुम्ही करा आणि मग त्याला म्हणाला तुम्ही भावीला या. यांचा मला सकाळी फोन आला. ते मला म्हणाले की विजयभाऊ, त्याला फोनवर म्हणाले विजयभाऊ म्हणाले एक भार्गव यांची काही गोष्ट असतात, मला महाराजांची आज्ञा आहे की तुम्ही त्याची 100 पाठ करून मला बांधली नाही. आणि मग मी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आपल्याला आश्चर्य वाटत पण मी का त्याला तळमळीने काय करायला लागलो म्हणजे मला काय करू काही कळत नाही. आणि तो आधी मला तीव्र व्हायला लागला. तो आधी तीव्र मला काय वाटेल ते मला माहिती काय वाटत ते, पण त्याच्यानंतर मला वाटतं मी वर्षाला फोन केला. फोन केला की आपण फोन केला मी वर्षाला सहज फोन केला की वर्षामध्ये कुठे आपल्याला भार्गव नावाचं काही पोथी मिळते का म्हणून. आता नेमका त्याच वेळेला मला वाटतं समीर ते आहे ना, समीर पांडे इथे आहे, तो वर्षाकडे बसलेला होता. मला जेव्हा फोन केला वर्षाला तेव्हा वर्षाने समीरला विचारलं काय म्हणजे भार्गव काय माझ्या मित्राकडे जाईल. माझ्या मित्राकडे 2 पोथ्या घेतल्या, मी आता जाऊन देतो तुम्हाला. आणि त्या भांगरीच्या उत्सवात 3 दिवस पूर्ण म्हणजे 3 दिवस झाले असताना समीरने आपल्या मित्राकडून एक प्रत आणली, ती नागपूरला पाठवली. दुसऱ्या दिवशी मला मिळाली आणि त्याचे 100 पाठ मी केले आणि 100 पाठ केल्यानंतर त्या ठिकाणी अभूतपूर्व अशा प्रकारचा सोहळा झाला. कुठल्याच्या वेळेला घेऊन आला नाही आणि भांगरीच्या मंदिराचा मुहूर्त अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. आता हे जे स्वप्न पडलं होतं हे स्वप्न त्यांच्याकडे नव्हतं, ते माझ्याकडे होतं. पण माझ्याकडे स्वप्न होतं पण ते त्यांना पडलं. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की त्यावेळेला मी जगडे घेतलो. लक्षात आलं? जगडे घेतलो होतो म्हणजे काय मला टेन्शन होतं की बाबा त्याला भांगरीला जायचं आहे, म्हणजे भूमिपूजन करायचं आहे, पाहुणे बोलवायचे आहेत, अन्नदान करायचा अनुभव आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे माझा गुरुवर्गाचा जो काही भाव नेहमी झाला पाहिजे तो थोडा कमी झाला. जगडे झाला की माणूस थोडासा तो गुरु असतो. त्यामुळे गुरुंना असं वाटलं, विश्वासाला असं वाटलं की आपण जर याच्या स्वप्नामध्ये गेलो तर हा जगडीचा हा उदरकाली ठीक आहे करतो पुढे पाहिजे. सत्याने काम महत्वाचं आहे. म्हणजे त्या स्वप्नाला खरा मला पुढे तो आदेश मला पटला नसता त्यावेळेला जगडीचा आहे का संवेग आणि धार कमी झाली. मध्य संयोगाला आपण थोडा खाली घसरलो आणि त्यामुळे माझं चित्र त्यावेळेला या सगळ्या कामामुळे सद्गुरू सेवेच्याच कामावर थोडंसं उद्योग नसल्यामुळे मला ते स्वतः यथार्थ कळला की ते स्वतः यथार्थ माझ्याकरता ठरणार नाही. म्हणून त्याने ते अनुभवाच्या स्वप्नात दिले आणि अनुभवाच्या स्वप्नात होते त्यांना सांगा की याचे पाठ करा. आता हे पण काय झालं की त्याच्यामुळे माझा जो संवेग खाली घसरला होता तो संवेग माझा अहंकार टोचला गेला की बा गुरु तुझ्या स्वप्नात नाही आले, त्यावर स्वप्नात आले. आज त्यांच्याकडे तुला निवड मिळाला. मग आता मी कावर कमी पडलो, मी गुरु असले कुठे कमी पडलो, गुरु सेवेत कुठे कमी पडलो, मग मला ठीक पाहिजे. आणि मग बरेच मी सगळं ते केलं तेव्हा हा जो संवेग असतो हा असा स्थिर राहत नाही. मृदू संवेग, मध्यम संयोग आणि
तीव्र संवेग जो आहे तो देखील खालीवर होत राहतो. त्यामुळे अनेक लोक स्थितीपर्यंत पोहोचतात, उपासना करतात, अनुष्ठान करतात, मंत्रदीक्षा घेतात, गुरु करतात. गुरु केल्यानंतर काही काळ चांगल्या प्रकारे म्हणजे घोर तपश्चर्या करतात, नामामध्ये रंगून जातात, त्यांना अनुभव यायला लागतात. कोणाला प्रकाश दिसतो, कोणाला मध्ये दिसतो, कोणाला आणखी काही होतं. देवाचं दर्शन होता, गुरुजी दर्शन होता, पण दुर्दैवाने काय होतं की आपला संवेग हा पुन्हा खाली घसरत राहतो, मृदू संवेग होत राहतो. आणि मृदू संवेग होत राहिल्यामुळे ते जे काही स्वप्न आपल्याला पडतात की जे स्वप्न आपल्या आध्यात्मिक उन्नती करता फार महत्वाची आहे, ते स्वप्न पडणं बंद होऊन जातं. कारण गुरु नाराज एकदा बोलला एकदा सांगतात आणि त्यानंतर ते नाराज होतात आणि मग ते विड्रॉ होतात. विड्रॉ झाल्याने तो करंट बदलून जातो आणि करंट बंद झाला की आपली पुढची प्रगती आपल्यामुळेच आपल्या पायावर ढोंडा पाडून घेतो. आपली वृत्ती मलिन असते, आपला संवेग हा मृदू संवेग आपण मध्यस्थानाला पोहोचत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आलेले सगळे अनुभव त्यावेळेला जरी आपल्याला आनंददायक वाटले तरी पलीकडच्या काळामध्ये आपली श्रद्धा, आपला श्रद्धाभाव हा वर्धिष्ण होता, तो कुठेतरी लोकल मध्ये खालीवर आणि त्याच्यामुळे केलेलं सगळं व्यर्थ झाले, केलेलं सगळं व्यर्थ जाते आणि पुढची आपली प्रगती थांबून जाते. आणि पलीकडे जेव्हा भीषण परिस्थिती निर्माण होते, या देवधर्मात काही अर्थ नाही. मी इतकं सगळं केलं पण ते सगळं व्यर्थ गेलं, त्यात काही अर्थ नाही. 60 होण्याची माणसं स्त्री होती कुरुक्षेत्रामध्ये धोरण आहे. तिने आयुष्यभर त्या पिंपळाला त्या अश्वत्थाला प्रवेशा घातल्या, आयुष्यभर घातल्या तरी तिला मूलबाळ झाला नाही. आणि मग ते स्वामींवरती गेले आणि ते स्वामींनी तिला अष्टपुत्र सौभाग्याचे भोगाचे पुत्र आश्रम दिला. त्या तिने विचारले महाराज आशीर्वाद कुठल्या जन्माला नाही. ते म्हणाले की कुठल्या जन्म करता म्हणजे काय, जन्म येतच असतो. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर जन्म नाही येत तुम्हाला. सद्गुरूंची कृपा जर खऱ्या अर्थी प्राप्त झाली त्याला पुन्हा जन्मच नाही. सद्गुरूला अर्थ काय, आपणासारखे करते जाता म्हणजे ते मोक्षपद प्रवडे नका करणार, तुम्ही मोक्षपदच पाहणार. कृपा कधी असली पाहिजे. तर ती म्हणाली की कुठल्या जन्माकरता आशीर्वाद दिला, त्या म्हणाले या जन्माकरता दिला. आणि महाराज मला कळत नाही, माझे केस पांढरे झाले, माझी पाळी बंद झाली, माझा नवरा 70 वर्षाचा आहे, मी 60 वर्षाची आहे, आता मला कुठला बंद होणार आहे. ते म्हणाले की असं नसतं, ते तुमचं शास्त्राचे डॉक्टरी शास्त्र याच्यासाठी ठीक आहे, ते आध्यात्मिक शास्त्र वेगळं आहे, भौतिक शास्त्र वेगळं आहे. तो एक काम करणं 7 दिवस त्या अश्वत्थाला प्रदक्षिणा घाला, तुझं काम होतं. त्या ते म्हणाले की आयुष्यभर मी त्या अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या तरी काही झालं नाही, आता काय होणार आहे पहा. एक आयुष्यभर त्या स्त्रीने अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या, संवेद कुठला होता, मला पुत्र व्हावाची इच्छा होती, म्हणजे चित्तशुद्धी झाली होती, मन शुद्ध होती. लक्षात आलं ना, मन शुद्धी होती म्हणून प्रदक्षिणा घालण्यासाठी उपक्रम केला, धार्मिक उपक्रम केला, म्हणजे मन शुद्ध आहे. अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या 1 लाख पुत्र प्राप्ती होते किंवा मनाची इच्छा पूर्ण होते हे तिला माहिती होतं. आणि म्हणून तिने अश्वत्थाला प्रदक्षिणा आयुष्यभर घातल्या, पण पुत्र प्राप्ती झाली नाही. म्हणून तिला असं याची अर्थ नाही आहे, हे सगळं म्हणजे पुराणातील बाकी पुराणात. आणि म्हणून तिला विश्वास करून गेला. म्हणजे जो एकेकाळी मध्य संवेग होता तो संवेग तीव्र होण्याच्या ऐवजी तो खाली उतरला, मृदू संवेग झाला आणि तिचा त्या आश्वासाच्या प्रदक्षिणेचा विश्वास पूर्ण होऊन गेला. परंतु तिने जे काही कार्य केलं होतं आणि ते रोज गुरुच्या दर्शनाला जात होते, त्यामुळे तिचं भाग्य असं चांगलं की तिथे केलेलं जे काही कर्म होतं ते केलेलं कर्म मृदू संवेगामुळे नष्ट झालं नाही. लक्षात घ्या हा मुद्दा. कारण ती निदान गुरुच्या दर्शनाची काही नियम होता तो नियम पाळावा. कुठेतरी ती गुरुतत्वाच्या अनुसंधानामध्ये होती आणि त्याच्यामुळे गुरुनी ठरवून तिचा जो तिचा जो मृदू संवेग आहे तो आपण आपल्या आशीर्वादाने मध्यम संयोग करू, जेवढी गुरु ताकद असते. आणि म्हणून त्यासाठी तो आता फक्त 7 दिवस प्रदक्षिणा, त्या गुरुजीला कळलं नाही की म्हणाले की इतके वर्ष मी प्रदक्षिणा करता मला काही फळ प्राप्त झाली
पण तुमची आज्ञा आहे म्हणून मी प्रदक्षिणा घालते. इथे निदान तिने आपला समय थोडा वाढवला. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालण्यावर होत नाही हे ठामपणे निर्णय घेतलेला आहे. पण तुमची आज्ञा पाळली पाहिजे असे तिला कुठेतरी वाटते. त्याच्यामुळे ते पर्सेंटेज एकदम डाऊन झालं होतं. समय काय जे 10% वाढलं होतं ते कमी 20-25% वरती गेलं. गुरु म्हणाले ठीक आहे माझ्याकरता का प्रदक्षिणा आणि त्याप्रमाणे प्रदक्षिणा घातल्या तिने आणि तिला फरक प्राप्ती झाली. हा सगळा कुठेतरी भाग आहे. तेव्हा आपला संवेग हा मृदू संवेग जरी झाला. मुद्दा मला सांगायला वेगळा आहे की आपण खाली घसरतो उपासनेमध्ये. काही काळ आपण खूप पहिल्यांदा उमेदीची उपासना करतो. थोडेफार अनुभव आपल्याला यायला लागतात. अनुभवाने आपण तुम्हाला ते सांगायला लागतो. मग आपण स्वतः आम्हाला द्यायला लागतो की तुमचं सगळं बरोबर होईल. तुमचा 14 अध्याय वाचला सगळं बरोबर होऊन जाईल. आपल्या संवेगामुळे आपल्याला फळ मिळालेला हे आपण विसरून जातो आणि तो नकळत आपला अहंकार वाढत गेल्यामुळे संवेग खाली 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 येत राहतो आणि मग आपल्याला 14 अध्याय वाचला कामून जाते. मग आपण सांगतो की हा 14 अध्याय घ्या हा वाद तुमचं काम होऊन जाईल. विशेषतः केंद्र प्रबंधामध्ये हा भाग खूप वाढ झाला. त्यांना वाटतं आपण सगळं आता मिळाला तर तो वाढू नये. संवेग आपला कुठल्या प्रकारे मृदू करता कामा नये. मृदू नाही झाला पाहिजे. आता आपण मध्यम सर्कलावर हळूहळू पोहोचतो आणि मध्यम सर्कलावर पोहोचतो म्हणून सद्गुरूचं दर्शन आपण स्वप्नामध्ये होते. हा भाव लक्षात राहते. सद्गुरू हे दर्शन देऊ शकतात स्वप्नामध्ये. बाकी जगामध्ये कुठली वस्तू तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही. दर्शन याचा अर्थ काय झाला? दर्शन याचा अर्थ ते जे सांगतील ते तुम्हाला सत्यत्वाचे उत्तर लागतात. म्हणून सद्गुरू किंवा देव ज्यावेळेला आपल्या स्वप्नामध्ये येतात आणि ज्यावेळेला त्यांना आपली प्रगती करून घ्यायची असते, आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची असते किंवा एखादा लोक कल्याणकारी कार्य करून घ्यायचं असतं अक्षय स्वरूपाचं शाश्वत स्वरूपात ज्ञान प्रभागाचं, त्यावेळेला सद्गुरू आधी त्या व्यक्तीला प्रबुद्ध करतात. म्हणजे मला जर आता मी कोणतरी मला गुरु मानला सांगता असं काही जाणून मी ठरव मी गुरु झालो आणि पुढे माझा शिष्य झाला खरी अर्थी आणि त्याचा संवेग मृदू आहे तो हळूहळू वाढत गेला. माझ्यावर त्याचा श्रद्धाभाव वाढत गेला की माझे खरंच गुरु आहे आणि हेच माझे खरं काय जगामध्ये दुसरं कोणी लागत नाही असा खरंच त्याचा संवेग वाढत चालला. तो टिकून राहिला. सातत्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. तो कायम टिकून राहिला. अशा वेळेला तो सद्गुरू त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये जाऊन त्याला मार्ग सुचवतो. हे कर हे केलं तुझं काम होऊन जाईल हे सांगतो किंवा अमुक कळवून त्याला विचार तो तुझ्या प्रकारचं उत्तर देतो. तसं भावाने त्या गायत्रीला सांगितलं की विचारायला विचार. तसं सद्गुरू आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करतात आणि हे मार्गदर्शन आपल्या उपासनेच्या उपासनासाठी अतिशय आवश्यक आहे. जर आपल्याला प्रगती करून घ्यायची असेल, आपला आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची असेल, आपल्या जीवाचा खरंच पूर्ण करून घ्यायचं असेल तर आपली चित्तशुद्धी झाली पाहिजे. चित्तशुद्धी आणि मनशुद्धी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मनशुद्धी जरी झाली तरी आपला मृदू संवेग मध्य संयोगाबाबत जात नाही. मध्य संयोग तीव्र संयोगाबाबत जाणार नाही जोपर्यंत आपली चित्तशुद्धी होत नाही. चित्ताचा संबंध चित्तशुद्धीचा संबंध भावाने आणि मनाचा संबंध विचाराने. चांगले विचार मनामध्ये आले की आपलं मन निर्मळ होतं. चांगले विचार आपल्या मनात सदैव आले. दारू पिऊ नये, मांस मच्छी खाऊ नये, सिनेमाला जाऊ नये, फालतू गोष्टी बोलू नये, जास्ती टीव्ही पाहू नये, हे सगळं आपल्या बुद्धीला वाटणं याचा अर्थ आपली मनशुद्धी होते. पण मनशुद्धी झाल्यामुळे चित्तशुद्धी झाली कारण चित्तशुद्धीचा अर्थ काय आहे? चित्तशुद्धी म्हणजे आपला देहभाव नष्ट होणं. मी म्हणजे माझा देह आहे ही जी काही भूमिका आपली पक्की आहे. हा दिसणारा संसार हाच खरा आहे. परमार्थ केला पाहिजे पण जगामध्ये पोटी यायला म्हणतात लोक बरं आणि मग पैसा त्याच्या काय होणार आहे अशी ज्याची भूमिका आहे त्याची चित्तशुद्धी नाही होऊ शकत. माझ्याजवळ धुळी नाही मी काही करत नाही स्वतःची धुळी आहे तो मला पुढे हा जो विश्वास माझा भाव आहे हा चित्तशुद्धी करतो. माझा उदाहरण त्या जोपर्यंत आपली चित्तशुद्धी होत नाही देवावरचा विश्वास दृढ होत नाही. देहावरचा विश्वास जोपर्यंत हळूहळू
तोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही, तोपर्यंत भाव मोठा होत नाही. आणि हा जो भाव आहे हा पलीकडे निष्ठावंत भाव आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा अवतरण असं तुकाराम महाराज म्हटलंय. हा भाव निष्ठावंत असला पाहिजे. निष्ठावंत म्हणजे काय? एकांतिक निष्ठा. अरुण भावाला त्याला भावाने झाले की त्याला विजयरावला भांडव म्हणजे तुम्ही 100 वारकऱ्यांना सांगा तेव्हा काय भांडव म्हणजे त्यांनाही माहिती मलाही माहिती तरी पण मला निष्ठावंत भाव जर असेल तर मी मनमन शोधीन आणि नाही मला सापडलं त्या सतूला शरण घडील मला तुम्ही त्याला मार्गदर्शन करा. आक्षेप करतात त्यांनी दिलेला आहे. असे अनेक प्रसंग आहे. मी फक्त स्वप्नाच्या संदर्भात आपल्याला सांगितले. अशी स्वप्न आपल्याला पडतात. या स्वप्नामध्ये स्वप्न यथार्थ ठरली पाहिजे. आणि म्हणून ज्याप्रमाणे तुकारामाने स्वप्नामध्ये गुरु केले त्यांना प्रदेश गुरु भेटलेच नाही. कोणी जिवंतपणे काम मिळत नाही. स्वप्नामध्ये गुरु आले आणि स्वप्न त्यांनी खरं मानलं आयुष्यभर. म्हणजे किती तीव्र भाव त्याचा तीव्र स्वामी असला पाहिजे होता. सौंदर्य किती तीव्र असला पाहिजे. स्वप्नामध्ये त्यांनी एकच वेळ तुकारामाला गुरु भेटले, पुन्हा भेटले नाही. पण आयुष्यभराकरता तो शब्द त्यांनी पाळला. सौंदर्य प्रचंड असेल आणि त्याच्यामुळे तुकाराम महाराज हे जगतवंत झाले. एकदा महाराज स्वप्नामध्ये दत्तात्रय गेले. त्यांनी फक्त एकच सांगितलं की तो हा यदू आणि तो अवधूताचा संवाद या चतुर्श्लोकी भागवतात नाही म्हणून तू त्या एकादशी संदाचं पूर्ण भाषांतर कर. एकदाच सांगितलं त्यांनी मानलं. परंतु आपल्याचे अनेक उपासक आहेत की त्यांच्या स्वप्नात जाऊन 4 वेळा सांगितलं तरी काही फरक पडत नाही. आणि त्याच्यामुळे तो संवेग आपला मृदू संवेग हा मध्य संवेग होत नाही आणि मध्य संवेग हा तीव्र संवेग होत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वप्नाच्या माध्यमातून जे सद्गुरू सहजरित्या मार्गदर्शन करू शकतात ते मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होत नाही. परमार्थामध्ये स्वप्नाला फार महत्व आहे. आणि जर आपली पारमार्थिक उन्नती व्हायची असेल, आध्यात्मिक उन्नती जर आपली व्हायची असेल तर त्याच्याकरता सद्गुरू हे आपल्या स्वप्नाच्या माध्यमातूनच आपल्याशी संवाद साधतात. कारण ते पारमार्थिक सत्तेमध्ये आहे आणि आपण व्यावहारिक सत्तेमध्ये आहोत. व्यावहारिक सत्तेमध्ये असल्यामुळे ते पारमार्थिक सत्तेचं जे निर्गुणात्मक तत्व आहे ते कुठेही आपल्या